नमस्कार मित्रांनो, SSP टेक्निकल ट्रेडरमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज फ्रायडे शुक्रवारच्या ट्रेडिंगचं अनालिसिस करत आहोत. सर्वप्रथम आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचे आहेत. मी सांगितल्याप्रमाणे 15 मिनिटं टाइम फ्रेमच्या चार्टवरती आपल्याला डिमांड सप्लाय झोन ड्रॉ करायचे आहेत. इथे 15 मिनिटाचा टाइम फ्रेम मी सिलेक्ट केला आहे. डिमांड झोन कसा फाइंड करायचा हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता इथे आपल्याला इथे डिमांड झोन दिसतोय. इथून मार्केट वरती गेलेलं आहे. चांगल्या प्रकारे तर बाईंग झालेली आहे. ते आपण एक बॉक्स ड्रॉ करूया. ट्रायंगल घेऊन इथून आपल्याला एक बॉक्स ड्रॉ केलेला आहे आपण इथे. हा एक झाला आपला डिमांड झोन. आता सप्लाय झोन. इथून पहा, इथून एक मार्केटने दोन चांगल्या मोठ्या कॅन्डल पाडलेल्या आहेत. इथून सेलिंग झालेली आहे. इथून एक सप्लाय झोन आपल्याला इथे भेटला आहे. इथे एक आपल्याला बॉक्स ड्रॉ करायचा आहे. आपण रेड कलर देऊया. पाठीमागे जाऊन आपल्याला अजून फाइंड करायचे. एक आपल्याला सप्लाय झोन भेटलेला आहे. इथे पण आपल्याला एक सप्लाय झोन दिसतोय. आपल्याला 1 2 3 सप्लाय झोन भेटलेले आहेत. क्लोजिंग प्राइसच्या खाली आता अजून आपल्याला शोधायचे आहेत कुठे आपल्याला सप्लाय झोन आपला डिमांड झोन भेटतोय. इथे एक आपल्याला सप्लाय झोन चांगला दिसतोय. इथून मार्केटने मोठ्या मोठ्या कॅन्डल आपण मार्केट वरती गेलेलं आहे. आपण एक डिमांड झोन ड्रॉ करूया. सॉरी, तर इथे एक आपल्याला डिमांड झोन भेटलेला आहे. तो पण आपण ड्रॉ करूया. उद्याच्या ट्रेडिंगसाठी आपल्याला लेवल्स भेटलेले आहेत इथे. तर आता आपल्या व्ह्यू प्रमाणे आपल्याला उद्या इथे एंट्री एक्झिट करायची आहे. तर व्ह्यू कसा तयार करायचा हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पाहूया आपल्याला काय ग्लोबल मार्केट काय सांगते. पाहू शकता आता US मार्केट तर क्लोज आहे. हे आता बुलिश दाखवतो, बुलिश सिग्नल. युरोपियन मार्केट चालू आहे. हे बेरिश सांगते मार्केट, बेरिश सेंटिमेंट दाखवते. एशियन मार्केटमध्ये FGX निफ्टी अजून चालू आहे. बाकीचे मार्केट बंद आहेत. त्यांचं सेंटिमेंट पण बेरिश दिसतंय आपल्याला इथे. आता आपण याच्यावरून प्रेडिक्ट करू शकत नाही की मार्केट उद्या काय करेल, कारण हे अपडेट व्हायला रात्री 12-1 नंतर हे अपडेट होईल. मग आपल्याला उद्या सकाळी मार्केट चालू होण्याच्या आधी एक 9 वाजता किंवा मार्केट चालू झाल्यानंतर एक 9:30 वाजता आपल्याला पाहायचं आहे ग्लोबल मार्केटची ऍक्टिव्हिटी काय चालली काय नाही. मग तिथून आपल्याला एक व्ह्यू बनवता येईल. आपली एंट्री एक्झिट करू शकतो. दुसरं आपलं काय होतं,
FII-DI ॲक्टिव्हिटी. FII-DI यांची पण ॲक्टिव्हिटी आपल्याला आता इथे दिसणार नाही. आता ज्या टायमिंगला व्हिडिओ बनवतोय 6:15च्या दरम्यान, ते इथे आपल्याला दिसणार नाही ती आता. ही पण आपल्याला एक 7:30-8च्या नंतर पाहिजे. मग तेव्हा इथे डेटा अपडेट होतो FII-DIचा. मग तेव्हा आपल्याला इथून कळेल की FII-DIने काय ॲक्टिव्हिटी आज केलेली आहे. आणि तिसरं होतं PCR. PCR पण आपल्याला उद्या मार्केट चालू होण्याच्या आधीच आपल्याला चेक करायचं. एक 9 वाजता आणि एक समजा जर उद्या मार्केट अप ट्रेंडमध्ये असेल तर आपण एंट्री कुठे करणार. जर समजा इथे कुठे गॅप अप ओपन झाला या दोन सप्लाय झोनच्या मध्ये, तर आपला व्ह्यू जर कॉल असेल तर आपल्याला या सपोर्टला एंट्री करायची किंवा ह्या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटला. आणि जर आपला समजा बेरिश व्ह्यू असेल तर आपला इथे रेजिस्टन्सला एंट्री किंवा ह्या सपोर्टच्या ब्रेकआउटला एंट्री होईल. आणि त्याचा आपला वरती या ब्रेकडाऊनच्या कॅन्डलच्या वरती आपला स्टॉप लॉस असेल. तर आजचा मी केलेला ट्रेड तुम्हाला मी दाखवलो. हे JM फायनान्शियलचं माझं ब्लिंक ट्रेडचं अकाउंट आहे. तुम्ही इथे पाहू शकता. इथे मी एकच ट्रेड केला, बाय आणि सेल केलेलं आहे. इथे पाहू शकता मी 55ला बाय केलं होतं. ऑलमोस्ट माझे 2,500 लागले होते आणि 90-25ला मी सेल केलं. म्हणजे ऑलमोस्ट 2,000 मला इथे प्रॉफिट झाले एका लॉटवरती. जसं मी सांगितल्याप्रमाणे मी एकाच लॉटवरती काम करतो. माझं टार्गेट फक्त एवढंच आहे की मी 10 पॉईंटचा स्टॉप लॉस लावतो आणि त्याच्यात ट्रिपल मी प्रॉफिट घेतो. म्हणजे माझा रेशो 1:2 किंवा 1:3चा आहे. तेवढा माझा घेतो आणि मी सेटअप माझा बंद करतो. जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला ओव्हर ट्रेडिंग करायची नाही. जेवढं आपल्याला मार्केट देतं तेवढंच घ्यायचं आणि आपला सेटअप बंद करून बसायचं. हे होतं उद्याचं आपलं प्रिडिक्शन. पाहूया उद्या आपल्याला ट्रेड भेटतोय की नाही. तर माझा व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.